रात्रीचे 12 वाजलेत. गावाच्या जत्रेत अजूनही दिवे लखलखत आहेत. ढोलकीचा आवाज पाहिला तर ठेका पडतो आणि हजारो लोकांची नजर एका स्त्रीवर खेळते. तिच्या पायात घुंगरू आहेत, चेहऱ्यावर तेज आहेत आणि डोळ्यात आयुष्यभराची एक संघर्षाची कहाणी. ती स्टेजवर येते आणि अवघं महाराष्ट्र टाळांच्या गुजरात गुंतवतं. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, ज्या कलाकारासाठी हजारो लोक रात्रभर जगायचे, त्या कलाकाराला आयुष्याच्या शेवटी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. ही गोष्ट आहे तमाशा एक साम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, एक अशी कलाकार जिने महाराष्ट्राला पण हसवलं, रडवलं आणि विचार करायला भाग पाडलं. स्वतःचं दुःख मात्र कायम पडद्यामागे ठेवलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत विठाबाईंचं बालपण, त्यांचा संघर्ष, त्यांचा सुवर्ण काळ, त्यांचं वैयक्तिक जीवन आणि आयुष्यातील असे काही प्रसंग जे फार कमी लोकांनी माहिती आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा फक्त एक कलाकाराची गोष्ट नाही, तर महाराष्ट्राच्या लोककलेचा एक इतिहास आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश स्वामी आपलं सर्वांचं स्वागत करतो. रात्रीचे 11 वाजलेत. आता गावच्या जत्रेत दिव्यांगाची रोषणाई सुरू असते. दूरवर आता ढोलकीचा आवाज येत असतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे एका दिशेने धावत असतात, कारण काही क्षणामध्ये रंगमंचावर येणारे एक नाव ज्यासाठी लोक रात्रभर जागायचे. रंगमंचावर आले की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, तिच्या पायातील घुंगरू वाजायचे, हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. पण या टाळाच्या आवाजामागे एक लपला होता एक संघर्ष, अपमान, असं वेदनांचा एक मोठा इतिहास. ही गोष्ट एक महाराष्ट्राच्या तमाशा रंगभूमीवर राज्य करणारे विठाबाई नारायणगावकर यांच्या आज व्हिडिओमध्ये आज आपण माहिती जाणून घेऊ. आज अनेकांना तमाशा म्हणजे फक्त लावणी वाटते. प्रत्यक्षात तमाशा हा महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध लोककलापैकी एक कला आहे. यामध्ये संगीत आणि अभिनय, विनोद, समाज प्रबोधन आणि लोकांच्या भावना आहेत. पण कलेला समाजामध्ये नेहमीच मान मिळवला जातो. तमाशातील कलाकारांकडे अनेकदा कमीपणाने पाहिले जायचं. याचं वातावरण विठाबाईचं बालपण होतं. विठाबाईचं बालपण जन्म तमाशा परंपरा जपणाऱ्या कुटुंबामध्ये झाला. घरामध्ये नृत्य, अभिनय यांचं वातावरण होतं. इतर मुलं शाळेत जात असताना विठाबाईला ढोलकीला ठेका ऐकत होते. लहान वयातच त्यांच्या रंगमंचांच्या मागचं आयुष्य पाहिलं. दिवसभराचा प्रवास, धुळीचे रस्ते, गावोगावी उभारले जाणारे तंबू, रात्री उशीपर्यंत चालणारा प्रयोग, हेच त्यांचं बालपण होतं. संघर्षाची सुरुवात त्यांच्या काळात स्त्री कलाकार होणं हे सोपं नाही. लोकांच्या टीका, आर्थिक अडचणी, अनिश्चित उत्पन्न आणि सततचा प्रवास. पण या विठाबाईच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, रंगमंच सोडायचं नाही. त्यांनी लहान वयातच गाणं, नृत्य, अभिनय यामध्ये एक प्रभुत्व मिळालं. त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, आवाजातील ताकद, प्रेक्षकांशी संवाद अशा साधनांची कलांना इतरांपेक्षा काही वेगळी होती. त्यांची पहिली मोठी ओळख एक जत्रेत त्यांना एक कलेला दमदार सादरीकरणानंतर प्रेक्षक अक्षरशः उभं राहून टाळ्या वाजवत होते. त्या दिवसानंतर विठाबाईचं नाव गावोगावी पोचलो, कारण लोक म्हणू लागले की तमाशा असेल तर फक्त विठाबाई, आता मग हे असले तरच आम्ही येणार, असं त्यावेळी लोक म्हणत होते. त्यांच्या कार्यक्रमासाठी देखील अनेक गावामध्ये हजारो लोक जमा होऊ लागले होते. तमाशाचा फडाला त्यामुळे वेगळे एक ओळख मिळू लागले. पण हा प्रवास अजून संपला नव्हता, कारण पुढे त्यांना मिळणार होता अफाट लोकप्रियता, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील एक सर्वात कठीण काळ. असं सर्व काही होत असताना देखील पण एका छोट्याशा मुलीने रंगमंचावर पहिलं पाऊल टाकलं. त्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या तमाशाला रंगमंचावर राज्य करणारं त्यांची कल्पना, त्यांची वेळ कोणालाच माहीत नव्हती. विठाबाईचा आवाज, त्यांचा आत्मविश्वास रंगमंचावरचा वावरत इतका होता की एकदा त्यांना पाहिलं की प्रेक्षक पुन्हा त्याच कार्यक्रमाला पाहण्यासाठी यायचा. हळूहळू त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागलं. त्या काळामध्ये सोशल मीडिया होता ना, टीव्ही, जाहिराती, तरी सुद्धा लोकांच्या तोंडावर फक्त कौतुकाचे विठाबाईचे कार्यक्रम हाऊसफुल व्हायचे. एका गावात तर प्रयोग संपला की दुसऱ्या गावातून निमंत्रण यायचं. तर रात्रभर तमाशा, पहाटे प्रवास, दुपारी सराव आणि संध्याकाळी पुन्हा तोच प्रयोग, हेच त्यांचं आयुष्य होतं. याच्या पलीकडे यांच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी अशाच होत्या. पण या अशा मागे प्रचंड मेहनत होती. रंगमंचावर दिसणाऱ्या काही तासांच्या कार्यक्रमासाठी दिवसभर तयारी करावी लागायची होती. अनेकदा ताप असतानाही त्यांना प्रयोग रद्द करत नसतात येतं, कारण त्याच्या दृष्टीने प्रेक्षक हेच देव होते. लोकप्रियतेचं शिखर होतं. काळा पुढे सरकत गेला आणि एक तो दिवस आला. तमाशाचं पोस्टर लावण्यापूर्वी एक लोक विचारायचे, विठाबाई येणार आहे ना? जर उत्तर हो असेल तर आम्ही येणार. कार्यक्रम हाऊसफुल व्हायचा समजायचा. त्यांच्या नावावर तिकीट विकली जायची. एका हसण्यावर शिट्ट्या पाहायच्या, एका संवादावर टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि एका लावणीवर संपूर्ण मैदान दणदणून जायचं. लोकप्रियता सहज मिळवलेली नव्हती,
ते हाती होते ते अनेक प्रेक्षकांची संघर्षाची कमाई. पण प्रसिद्धीबरोबर वाढला आणि लोक कलाकाराला फक्त स्टेजवर पाहतात आणि पडद्यामागचं आयुष्य मात्र फार कमी लोकांना माहीत होतं. विठाबाईचं तसंच होतं. दिवसभराचा थकवा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचण आणि सततचा प्रवास यामुळे आयुष्य सोपं नव्हतं. कधी पावसात तंबू कोसळायचा, कधी कार्यक्रम रद्द व्हायचा, कधी मानधन वेळेवर मिळायचं नाही. पण विठाबाईंना तक्रार करत बसलं नाहीत. त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची होत्या, त्यांना प्रेक्षक निराश होते कामा नये. तमाशाला मिळून दिलेला सन्मान त्या काळातील तमाशाकडे अनेक जण कमीपणाने पाहत होते. पण विठाबाईंना आपल्या कलेला सिद्ध केले. लोककला हीच सुद्धा अभिमानाची गोष्ट असू शकते, पण त्यांना फक्त लावणी ही केली जायची. त्याच्यामुळे अनेक मुलींना या कलेपर्यंत येण्याचं धैर्य मिळालं आणि महाराष्ट्राने त्यांचं एक नाव दिलं, तमाशाची सम्राज्ञी. प्रत्येक सम्राज्ञीच्या मुकुटामागे काही अश्रू असे लपलेले असतात. त्यांची प्रसिद्धी अजूनही त्यांची कठीण प्रसंगाचा सामना हा करावा लागला असता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास पुढे लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.